हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण ऑसिलेशन चॅप्टरमध्ये जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ऑफ एस एच एम, लिनियर एस एच एम आपण त्याला म्हणू, सिम्पल हार्मोनिक मोशन, आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, आज डिस्कस करायचं आहे. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी अगेन रिक्वेस्ट टू दॅट प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल आणि व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, काय हीच एक रिक्वेस्ट आहे माझी, व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे, तर इथे बघा आता की हा जो डिफरन्शियल इक्वेशन आहे एस एच एमचा, ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय आहे बघा की सपोज आपण एक लिनियर एस एच एमबद्दल बोलतो आहे ना. ठीक आहे ना, काय बोलतो आपण, लिनियर एस एच एम माहिती आहे आपल्याला की इन लिनियर एस एच एममध्ये दॅट इज फोर्स इज डायरेक्टेड. फोर्स कसा डायरेक्ट होतो, टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड इट्स मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ठीक आहे ना, म्हणजे काय की जो ऑब्जेक्ट आपण डायग्राममध्ये बघितला होता, ठीक आहे, इथे ह्या ऑब्जेक्टची काय होती, मीन पोझिशन होती. ठीक आहे, इथे स्प्रिंग होती आपली, काय होती याची, ही आपली इथे ही स्प्रिंग आहे. ठीक आहे, तर ही त्याची मीन पोझिशन आहे ना, बरोबर आहे. जर मी ऑब्जेक्टला मीन पोझिशनपासून, ठीक आहे, ही त्याची मीन पोझिशन आहे, तर ह्या मीन पोझिशनपासून मी काहीतरी अंतर, मी एक्स डिस्प्लेसमेंट एवढं घेऊन गेलो, इथपर्यंत ओढून घेऊन आलो. ठीक आहे, एवढं एक्स एवढं घेऊन आलो म्हणजे डिस्प्लेस झाला. पण जो फोर्स कसा आहे, दॅट विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, म्हणजे मी जेवढा जास्त फोर्स लावेल तेवढं जास्त डिस्प्लेसमेंट असेल माझ्याकडे. ठीक आहे ना, काय होईल, तर मी जेवढा जास्त म्हणजे अजून जास्त फोर्स लावला तर हा इकडे अजून वाढून जाईल. म्हणजे सपोज की तो इकडे पुढे चालला जाईल अजून, म्हणजे एक्सच्या प्लसमध्ये अजून काहीतरी 1 वाढून जाईल. ठीक आहे ना, इथून पुढे वाढलं तर म्हणजे याचा अर्थ जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट असेल, म्हणजे जेवढा जास्त फोर्स असेल तेवढं काय असेल, त्याचं डिस्प्लेसमेंट असेल. ठीक आहे ना, पण दॅट विल बी, जो लिनियर एस एच एममध्ये जो फोर्स काय डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, म्हणजे हा जो फोर्स लागतो इथे, जो रिस्टोरिंग फोर्स असतो तो कुठे असतो, मीन पोझिशनकडे जातो. बरोबर ना, काय असतो, मीन पोझिशनकडे ओढून घेऊन जातो ना. म्हणजे आपण जर त्याला मीन पोझिशनपासून डिस्ट्रॅक्ट करून दिलं, इकडे ओढून आणलं, तर तो ऑब्जेक्ट काय करतो, त्याच्या मीन पोझिशनकडे जाण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे ना, म्हणून तो फोर्स कसा आहे, डायरेक्टेड, ठीक आहे ना, टुवर्ड्स द मीन पोझिशन अँड त्याची जी मॅग्निट्यूड असते, त्याची मॅग्निट्यूड किती असते, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम इट्स मीन पोझिशन. तर मीन पोझिशनपासून जेवढं त्याचं डिस्प्लेसमेंट असेल त्याला काय असेल, तो डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. ठीक आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो इन लिनियर एस एच एम फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. फोर्स कसा लागणार आहे, मीन पोझिशनकडे घेऊन येईल ऑब्जेक्टला. तो हा जर त्याचा मीन पोझिशन आहे आणि ही जर तो -x आणि इकडे +x आलेला आहे, तर काय करेल, इथून जर इकडे असेल तर हा फोर्स इकडे लागेल मीन पोझिशनकडे, आणि जर इथे असेल तर इकडे मीन पोझिशनकडे फोर्स लागेल. बरोबर, ही मीन पोझिशनकडे ते येण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन, आणि त्याची जी मॅग्निट्यूड असेल ती कशी असायला पाहिजे, डायरेक्टली प्रपोर्शनल असायला पाहिजे कोणाला, दॅट विल बी अ डिस्प्लेसमेंट, म्हणजे जे एक्स ते डिस्प्लेस केलं आहे त्याला मीन पोझिशन, त्याला काय असायला पाहिजे, तो डायरेक्टली प्रपोर्शनल असायला पाहिजे ऑफ द मीन पोझिशनकडून. मीन पोझिशनपासून जे डिस्प्लेसमेंट आहे एक्स, त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. तर हा जो आहे, म्हणजे बेसिकली काय म्हटलं आहे की जर मी डिस्प्लेसमेंट वाढवलं, म्हणजे बेसिकली जर मी फोर्स वाढवला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जर मी डिस्प्लेसमेंट वाढवलं, ठीक आहे ना, जर मी डिस्प्लेसमेंट वाढवलं तर मी हे एक्स घेतलं, तर एक्सच्या जागेवरती अजून +x करून देतो, इथे घेऊन येतो डायरेक्टली, तर काय होऊन जाईल, फोर्स अजून जास्त वाढून जाईल की नाही, अजून जास्त फोर्स नाही येईल. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलमध्ये जसा फोर्स डिस्प्लेसमेंट इन्क्रीज होतं, फोर्स पण इन्क्रीज होऊन जातो. बरोबर आहे ना. मग आपल्याला आता नक्की माहिती की आता हा जो फोर्स आहे, आता काय स्टिफनेस कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे, दॅट इज ना इलास्टिसिटीवरती डिपेंड करतो. स्प्रिंग कॉन्स्टंट काय म्हटलं, तर स्प्रिंग कॉन्स्टंट ऑर अ स्टिफनेस ऑफ अ स्प्रिंग, म्हणजे ते ऑब्जेक्टची जी स्प्रिंग तिथे लावलेली त्याचं काय असेल, स्टिफनेस असेल. ठीक आहे, तर मग हा जो एफ आहे विच विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे डिस्प्लेसमेंटला. एक्स वाढतोय, एफ पण वाढतोय. ठीक आहे, मग इथून जर ही प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला -k यूज केला, डायरेक्ट स्टिफनेस कॉन्स्टंट, आपला रिस्टोरिंग फोर्स येतो. काय येतो, हा रिस्टोरिंग फोर्स सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्ही बघितलं नसेल लेक्चर तर प्लीज बघा ते लेक्चर ऑसिलेशनचं, त्याच्यामध्ये तुम्हाला हा रिस्टोरिंग फोर्स काय असतो तो चांगल्या पद्धतीने समजून जाईल. ठीक आहे, तर मग हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे आपल्याकडे, ठीक आहे, F इज इक्वल्स टू -kx. ठीक आहे, तर हा -kx आपला रिस्टोरिंग फोर्स असेल, तर आपल्याला माहिती आहे की जो न्यूटनचा सेकंड लॉ आहे आपल्याकडे, काय न्यूटनचा सेकंड लॉ,
तर न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन काय म्हणतो आपल्याला, फोर्स इज इक्वल्स टू काय असतो आपल्याकडे, मास इंटू ॲक्सिलरेशन. ठीक आहे, फोर्स इज इक्वल्स टू काय, मास इंटू ॲक्सिलरेशन. तर याचा अर्थ इथला जो फोर्स आहे हा काय होऊन जाईल, दॅट इज एम इंटू ए इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स होऊन जाईल. ठीक आहे, मायनस के इंटू एक्स. आपल्याला काढायचं काय की डिफरन्शियल इक्वेशन काढायचं आहे, कोणाचं, लिनियर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, मग जर आपण हे लिहून टाकलं आता, ठीक आहे, आपल्याला माहिती की जो न्यूटनचा सेकंड लॉ म्हणतो फोर्स इज इक्वल्स टू दॅट इज मास इंटू ॲक्सिलरेशन, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सिलरेशन. सो हेअर दॅट इज नथिंग बट, हा जर यम आपण मल्टिप्लायचा डिवाइड करून दिला, दिसतो मल्टिप्लायचा जर डिवाइड करून दिला तर इथे आपलं ॲक्सिलरेशन राहून जातं, दॅट इज मायनस के एक्स अपॉन काय होऊन जातो, हा यम होतो. ठीक आहे, मायनस के एक्स अपॉन यम. बट गोष्ट अशी आहे की जो आपला व्हेलॉसिटी असतो, ठीक आहे ना, आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टी, ह्याला राहू द्या जरा, याला इक्वेशन 1 कन्सिडर करून घेऊ आपण. काय करून घेऊ, इक्वेशन 1. ठीक आहे, सो एम ए इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स आहे आपल्याकडे. तर हा यम तर डिवाइडच होणार आहे बेसिकली नंतर. पण बघा की तुम्हाला माहिती वेलॉसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे ना, वेलॉसिटी चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, बरोबर आहे, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. अँड अगेन ॲक्सिलरेशन काय असतं, चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. बरोबर. मग बघा, जर व्ही हा डी एक्स अपॉन डी टी आहे आणि ए जर डी व्ही अपॉन डी टी आहे, तर व्हीच्या जागेवरती काय होऊन जाईल, दॅट विल बी डी एक्स अपॉन डी टी घेऊन गेल ना. बरोबर आहे, म्हणजे डी डी टी ऑफ हा लिहिला, हा जो व्ही होता दिसतोय काय, डी एक्स अपॉन डी टी लिहिला आहे. ठीक आहे, त्याचा अर्थ डी इंटू डी, डी स्क्वेअर एक्स. ठीक आहे, बरोबर आहे, डी टी इंटू डी टी, डी टी स्क्वेअर. ठीक आहे, तर ॲक्सिलरेशन काय तुमच्याकडे, ॲक्सिलरेशन इज इक्वल्स टू डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. बरोबर आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. तर ही जी ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू आहे आता सध्याची, ओके, दॅट इज डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअरची आपल्याला कुठे पुट करायची, इक्वेशन 1मध्ये पुट करायची. ठीक आहे, तर हा जो ए असेल आता काय, तो एम इंटू डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस के अपॉन एक्स. तर राहिला यम जो आहे त्याला काय करायचं, आपल्याला डिवाइड करून द्यायचं आहे. तर तो डिवाइड झाला, ठीक आहे ना, काय झाला, इकडे डिवाइड केला आपण दिसतोय. हा जो यम होता तो आपण काय केला, इथे पाठवला आहे. ठीक आहे, दॅट इज मायनस के बाय यम, आणि मायनस के बाय यम तर माहिती आहे आपल्याला काय असतो, ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, काय मायनस म्हणजे के बाय एम आपला आहे ओमेगा स्क्वेअर. सो देअर इज, आता हा आहे आपला डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. आपण हा लिहिला मायनस के बाय एक्स अपॉन यम, हा प्लस मायनसचा काय होऊन जाईल, साईड चेंज करताना प्लस होऊन जाईल. ठीक आहे, त्याला आपण प्लस लिहिलं तर प्लस आला ना, बरोबर आहे, काय आला, प्लस आला. सो हेअर, ठीक आहे, ओमेगा माहिती आहे, म्हणजे हा के बाय एम आपल्याला माहिती काय असतो, ओमेगा स्क्वेअर. तर दॅट इज नथिंग बट डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर. ओके, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0 इज नथिंग बट अवर अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एस एच एम होऊन जाईल. काय, हे डिफरन्शियल इक्वेशन आहे लिनियर एस एच एमचं, लक्षात ठेवा. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0 इज अ डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर एस एच एम आहे. ठीक आहे, आय एम पी ए यांच्यावरती क्वेश्चन येण्याची शक्यता असते. ठीक आहे, बरोबर, लक्षात ठेवा. आता जर तुम्ही त्याच्यावरून जर डिफरन्शियल इक्वेशनला तुम्ही घेतात आणि डिफरन्शियल इक्वेशनवरून ॲक्सेलरेशन काढतात, वेलॉसिटी काढतात आणि डिस्प्लेसमेंट काढतात ऑफ लिनियर ऑफ एस एच एम. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही जे स्प्रिंग लावून ठेवलेले आहे, जो ब्लॉक तुमचा आहे, स्प्रिंग ब्लॉकची मॉडेल आहे तुमच्याकडे, जो ऑब्जेक्ट आहे, ह्या स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट एक्स आहे. ठीक आहे, ह्याची वेलॉसिटी व्ही आहे, ह्याची ॲक्सेलरेशन किती आहे, ए आहे. ठीक आहे ना, काय, वेलॉसिटी एक्स, सॉरी डिस्प्लेसमेंट एक्स, वेलॉसिटी व्ही आणि ॲक्सेलरेशन काय त्याचं ए आहे. ठीक आहे, मग इन केस ऑफ दिस टू ऑप्टेन द एक्सप्रेशन, ठीक आहे ना, आपल्याला काय काढायचं आहे, एक्सप्रेशन काढायचं आहे, कोणाचं, एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. बरोबर आहे ना, काय करतोय तो, दॅट इज जो पार्टिकल आपला सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतोय त्याचं काय काढायचं आपल्याला, दॅट इज अ रिलेशन ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट एक्सप्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे, तर मग बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याकडे डिफरन्शियल इक्वेशन होतं डी स्क्वेअर ओमेगा बाय डी टी स्क्वेअर और डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर आपला. ठीक आहे ना, सो दिस इज वॉट डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर आहे. ठीक आहे, काय हा डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर आहे, मी डब्ल्यू लिहिलं आहे तिथे, एक्स आहे हा. ठीक आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा एक्स इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे आहे आपलं डिफरन्शियल इक्वेशन. काय आपलं हे डिफरन्शियल इक्वेशन. सो हेअर हा तर प्लस आहे, आपण साईड चेंज करून मायनस करून देऊ, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि याला सध्या आपण इथे नाव देऊ इक्वेशन 1.
ठीक आहे, बरोबर. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे. हा डब्ल्यू मी चुकून लिहिला गेला आहे, तर तो एक्स आहे बेसिकली. ठीक आहे, तर मग बघा डी स्क्वेअर एक्स बाय, ठीक आहे, डी स्क्वेअर एक्स बाय, ठीक आहे, तो डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर जो आहे आपला, ठीक आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर काय हा एक्स आहे. त्याला इक्वेशन 1 कन्सिडर करून घेऊ. तर आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर जो आहे बेसिकली डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर काय असतो आपला ॲक्सेलरेशन असतो ना, बरोबर आहे. काय डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर काय होता आपला ॲक्सेलरेशन होता. काय होता ॲक्सेलरेशन. आपण इथे डिफरन्शियल इक्वेशन काढत होतो म्हणून आपल्याला काय करावं लागला, ह्याला असं लिहावं लागलं डिफरन्शियल इक्वेशनमध्ये. पण हा काय होता आपला बेसिकली हा होता आपला ॲक्सेलरेशन. काय होता ॲक्सेलरेशन. आपण त्याला इथे लिहिलं बरोबर आठवतं. डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए होता आपला ॲक्सेलरेशन. देन हेअर दिस इज नथिंग बट हा काय होऊन जाईल आपल्याकडे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर काय होऊन जाईल हा दॅट इज हा आहे आपला ॲक्सेलरेशन ऑफ द पार्टिकल. तर याला काय लिहू शकतो आपण ए, बरोबर ना. याला काय लिहू शकतो ए इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. याला करेक्ट करून घ्या थोडंसं. हा आहे तुमचा एक्स इथे. ठीक आहे, तर मग हा जर एक्स असेल इथे तर हा आला तुमचा ॲक्सेलरेशन. व्हॉट इज दॅट एक्सप्रेशन फॉर ॲक्सेलरेशन. यू कॅन गेट ए स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. This is nothing but your second equation, and we can say this equation or expression, this is the expression for acceleration in terms of displacement. कुठल्या टर्ममध्ये येते डिस्प्लेसमेंटच्या टर्ममध्ये. म्हणजे याचा अर्थ जर डिस्प्लेसमेंट वाढलं तर ॲक्सेलरेशन पण वाढून जाईल. किती 2 टाइम्स वाढेल डायरेक्टली. ठीक आहे, स्क्वेअर वाढेल. जर हे 2ने वाढलं, जर डिस्प्लेसमेंट 2 असेल तर ॲक्सेलरेशन काय होऊन जाईल 2चा स्क्वेअर होऊन जाईल म्हणजे 4 होऊन जाईल. ठीक आहे ना. जर हे 2 असेल तर हे 4. ठीक आहे, तर स्क्वेअरच्या पट्टीमध्ये काय होत जाईल ॲक्सेलरेशनमध्ये इन्क्रीमेंट होत जाईल. ठीक आहे, दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंटसाठी इन टर्म्स ऑफ एक्स हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये. तर आपण इक्वेशन फ्रॉम इक्वेशन 1 जर घेतलं, ठीक आहे, आपलं जे एक्सप्रेशन हे 1 आहे डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर, ठीक आहे ना, डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होता मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स होता. आपलं इक्वेशन 1 आहे. ठीक आहे, तर हे जे इक्वेशन 1 आपल्याला दिसते तर आपल्याला माहिती आहे आता. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअरला आपण डी टी बाय डी एक्स अपॉन डी टी लिहिला होता आठवतो. ठीक आहे ना. कसं आहे हा डी होता अपॉन हा डी टी आपण लिहिला एक इंटू. ठीक आहे, हा काय होता डी एक्स अपॉन डी टी, बरोबर आठवतो सगळ्यांना. तर डी एक्स अपॉन डी टी काय होता आपला वेलॉसिटी होता की नाही. काय होता आपला वेलॉसिटी. म्हणजे डी एक्स अपॉन डी टी आहे आपला वेलॉसिटी. तर हा काय होऊन जाईल डी व्ही बाय डी टी इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, बरोबर. तर डी व्ही बाय डी टी इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असेल देन वी कॅन मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय चेंज इन डिस्प्लेसमेंट. स्मॉलर डिस्प्लेसमेंट काय करतो आपण मल्टिप्लाय पण करून देतो आणि डिवाइड पण करून देतो. ठीक आहे ना. हा आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला, कारण नंतर हा जो आहे दोघं कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, दोघं काय होतील कॅन्सल होतील. सो वी कॅन से हिट हेअर डी व्ही बाय डी टी जो आहे आता सध्या आहे आपल्याकडे. तर इथे बघा चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर आहे ना. चेंज इन वेलॉसिटी काय विथ रिस्पेक्ट टू डिस्प्लेसमेंट. बट चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम काय असतो आपला वेलॉसिटी असतो. काय असतो वेलॉसिटी, कारण आपल्याला वेलॉसिटी काढायची आता. काय काढायची वेलॉसिटी. मग बघा दॅट इज डी व्ही बाय डी एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स होऊन जाईल. मग बघा आता हा जो आहे तो बेसिकली काय झाला आपला व्ही आणि हा आहे डी व्ही बाय डी एक्स. ठीक आहे, डी व्ही बाय डी एक्स. मग बघा हा जो डी एक्स आहे डिवाइडचा, ठीक आहे, हा जो डिवाइडचा डी एक्स आहे आपला याला डिवाइडचा काय करून देऊ आपण मल्टिप्लाय करून देऊ इकडे. ठीक आहे, दिसतोय साईड चेंज करून हा झाला डी एक्स याला मल्टिप्लाय मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, तर व्ही डी व्ही इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे, तर आता काय करायचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. काय करायचं आहे इंटिग्रेटिंग बोथ साईड, दोघं साईडला काय करायचं आपल्याला याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. तर मग बघा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही आहे आपल्याकडे. ठीक आहे ना. तर आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू म्हणजे जर इंटिग्रेशन ऑफ आपण एफ ऑफ एक्स रेस टू एन घेतो तर त्यावेळेस काय होतं याचं इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस काय होतो 1 होतो. आठवतो का, बरोबर आहे. तर हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. मग इथे बघा जो हा व्ही रेस टू 1 होता, ठीक आहे, याचं इंटिग्रेशन कसं होऊन जाईल व्ही रेस टू 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय 2 होऊन जाईल. ठीक आहे, अँड देन हेअर आता हा जो ओमेगा स्क्वेअर आहे, ठीक आहे, तो कॉन्स्टंट आहे. इथे एक्स आहे, ठीक आहे, हा एक्स आहे. ठीक आहे, एक्स इंटू डी एक्स. तर एक्सचं पण कसं होऊन जाईल, ठीक आहे, एक्स 1 प्लस 1 डिवायडेड बाय
1+1, ठीक आहे ना, कारण इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स कसा असेल आपला, दॅट इज एक्स रेस टू 1+1 अपॉन 1+1, म्हणजे 1+1 2, हा पण झाला 2, ठीक आहे. सो -ω² x² डिवायडेड बाय 2 + c, कॉन्स्टंट काय असतो आपला, इंटिग्रेशन कॉन्स्टंट, ठीक आहे. सगळ्यांना माहिती इंटिग्रेशन कॉन्स्टंट, ठीक आहे. का बरं येतो इंटिग्रेशन कॉन्स्टंट, ठीक आहे. तर हा झाला v² डिवायडेड बाय 2 -ω² x² डिवायडेड बाय 2 + c. दिस इज नथिंग बट आवर इक्वेशन नंबर 3. तर मग आता ह्यांच्यामध्ये, ठीक आहे, आपल्याला कॉन्स्टंट माहिती करून घ्यावा लागेल, कारण कॉन्स्टंट पुट केला तरच आपल्याकडे काय येईल, व्हेलॉसिटीचं एक एक्सप्रेशन येऊन जाईल, बरोबर. मग बघा की लेट जर आपल्याकडे ए हा बी द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, ए काय मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इन द SHM. आता ही जर लाईन तुम्हाला नीट समजायची असेल ना, तर बघा इथे मी एक डायग्राम काढलेली आहे ॲक्च्युली, तर ती नीट समजावून सांगतो. बघा सपोज की माझ्याकडे हा एक मीन पोझिशनचा एक डिस्प्लेसमेंटचा भाग आहे, ठीक आहे, म्हणजे हा मीन पोझिशनवरती आहे सध्याचा तुमचा ऑब्जेक्ट, ठीक आहे. ही एक लाईन मी काढली आहे, एक्स ॲक्सिसची लाईन आहे, काय एक्स ॲक्सिसची लाईन मी काढलेली आहे, ठीक आहे ना. सो वी कॅन ट्राय टू ड्रॉ अनदर, ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं आपण याला काढू. हा बघा जरा, बरोबर. तर मी इथे काढतो याला, हा त्याचा मीन पोझिशन आहे, ठीक आहे. हा काय याचा मीन पोझिशन आहे, ठीक आहे. दिस इज नथिंग बट अ मीन पोझिशन. अँड देन हिअर ही जी लाईन दिसते तुम्हाला, ही आहे एक्स ॲक्सिसची लाईन. कोणाची लाईन आहे, एक्स ॲक्सिसची लाईन आपण इथे काढली, ठीक आहे. एक्स ॲक्सिस काढला तर मग बघा की मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड काय, ए इज मॅक्झिमम, ठीक आहे. ए इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, ए काय मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कोणाचं, ह्या ऑब्जेक्टचं काय मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे, ज्याला आपण स्प्रिंग लावून ठेवलेली आहे, ठीक आहे. तर याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथे मीन पोझिशनपासून बघा. तर हा मॅक्झिमम किती डिस्प्लेस होणार आहे बघा. सपोज की तो एक्स एवढा मॅक्झिमम डिस्प्लेस झाला एवढा, ठीक आहे, इथपर्यंत डिस्प्लेस झाला, ठीक आहे, इथपर्यंत मॅक्झिमम आला, ठीक आहे. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट जेव्हा त्याचं एक्सटेन्शन झालं, ठीक आहे, इथपर्यंत आला, एक तर तो मॅक्झिमम डिस्प्लेस होऊ शकतो एवढा, ठीक आहे, इथपर्यंत, ठीक आहे, इथून एवढा येऊ शकतो, इथून, ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये, ठीक आहे, एक आपण लाईन काढून घेऊ, मधली जी लाईन असेल ही, ठीक आहे, ही एक लाईन आणि ही एक लाईन आपण इकडे काढून घेऊ अशी, ठीक आहे. हा ऑब्जेक्ट काय होतो तुमचा, इथे ऑसिलेट होतोय ना, काय होतो इथे ऑसिलेट होतोय, ठीक आहे. दिस इज वॉट दिस ऑब्जेक्ट विल बी ऑसिलेट हिअर. हा ऑब्जेक्ट काय करतो आता, ऑसिलेट करतोय. मग बघा की मॅक्झिमम किती डिस्प्ले झाला बघा, इथे होता मीन पोझिशनवरती, कुठे होता, दॅट इज नथिंग बट इट कम्स टुवर्ड्स अन मीन पोझिशन, ठीक आहे. हा काय आला होता तुमचा मीन पोझिशनला, ठीक आहे. तर मी इथे एक अजून लाईन काढून देतो, तुम्हाला समजेल. ही आहे आपली वाय ॲक्सिस, कुठली ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसची लाईन आहे. ही आहे आपली एक्स ॲक्सिस, ही कुठली आहे, एक्स ॲक्सिसची लाईन आहे, ठीक आहे, एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. मग बघा दॅट इज नथिंग बट, आता हा काय मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, काय म्हणतो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. तर हा इथे मॅक्झिमम डिस्प्लेस होतो आहे, ठीक आहे. मीन पोझिशनपासून हा मॅक्झिमम आला एवढा, ठीक आहे, इथपर्यंत, इथून एवढा आला इथपर्यंत, ठीक आहे. इथून परत मिनिममपर्यंत गेला, बरोबर आहे, म्हणजे मीन पोझिशनवरती गेला, परत मॅक्झिममपर्यंत गेला, ठीक आहे, इथे, आणि परत मीन पोझिशनवरती आला, ठीक आहे. परत काय होईल, मॅक्झिममपर्यंत जाईल, परत मिनिमम मीन पोझिशनला येईल, परत मॅक्झिममपर्यंत जाईल, परत मीन पोझिशनवरती येईल. म्हणजे हे काय झालं, हे जे डिस्टन्स आहे हे काय, हे नथिंग बट आवर ॲम्प्लिट्यूड आहे. हे काय आहे, ॲम्प्लिट्यूड, काय आहे ॲम्प्लिट्यूड, एवढं काय आहे ॲम्प्लिट्यूड आहे, एवढं काय म्हटलं आता ॲम्प्लिट्यूड, दॅट इज नथिंग बट अ मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तर मग इथे लेट ए काय, हा ए आहे, काय आहे तो ए, इथून एवढा, दॅट इज मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तर ह्या कर्वमध्ये येणारा हा जो पॉईंट येतोय तुमचा, हा काय तुमचा एवढा ॲम्प्लिट्यूड आहे, एवढा काय हा ॲम्प्लिट्यूड, त्याला एने डेनोट केलं जातं, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. सो लेट ए बी द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट दॅट इज ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इन SHM, ठीक आहे ना. काय पार्टिकल काय करतोय, SHM करतोय त्याच्यामध्ये, ठीक आहे. सो व्हेन द पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ठीक आहे ना. एक्स्ट्रीम पोझिशन समजते का तुम्हाला, की ही जी पोझिशन आहे आता ही मीन पोझिशन आहे, ठीक आहे, ठीक आहे. ही जी समजते तुम्हाला, इथून बघा ही जी डायग्राम दिसते याच्यामध्ये हा मीन पोझिशनवरती होता, तर इथून एक्स्ट्रीम पोझिशनपर्यंत जास्तीत जास्त, ठीक आहे, जास्तीत जास्त तो किती गेला, इथपर्यंत गेला, किती एक्स गेला, कुठून मीन पोझिशनपासून. मीन जर 0 असेल तर एक्स एवढं कवर करेल, ठीक आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशन एकदम लास्ट पोझिशन, ठीक आहे ना, शेवटची जिथे तो थांबून जाईल, ठीक आहे, तिथे काय होऊन जाईल, तो थांबून जाईल आणि परत तिथून रिव्हर्स यायला सुरुवात होईल, ठीक आहे. इथे हा परत मागे जर गेला तर मागे तिथे थांबेल आणि परत तिथून परत मीन पोझिशनकडे यायला सुरुवात करेल, ठीक आहे. तर ती पोझिशन कुठली असते, पार्टिकलची एक्स्ट्रीम पोझिशन असते,
ठीक आहे, कारण एक्स्ट्रीम पोझिशनवरती त्याची वेलॉसिटी काय होऊन जाते, 0 होऊन जाते. कसं सांगतो की बघा की सपोज की हा एक ऑब्जेक्ट आपण घेऊ, इथून लावलेला आहे, हा इथे, ठीक आहे, इथे लावलेला आहे. तर तुम्ही जर हा ऑब्जेक्ट काय केला की इथून खाली यायला सुरुवात झाली, ठीक आहे, फोर्समुळे काय झाला, तो खाली यायला सुरुवात झाली आणि किती आला, इथपर्यंत आला. ठीक आहे, एवढंच त्याचं स्प्रिंगमध्ये एवढी स्टिफनेस आहे की तो इथपर्यंत येऊ शकतो. ठीक आहे, इथपर्यंत आला आणि काय झालं, परत तो थांबून गेला. इथे काय झाला, स्टॉप झाला. ठीक झाला, इथे काय झाला, तो स्टॉप झाला. ठीक आहे ना, इथे काय झाला, स्टॉप. ठीक आहे, इट कॅन बी स्टॉप हिअर. हा इथे स्टॉप झाला. जर इथे स्टॉप झाला तर स्टॉप झाला म्हणजे काय झाला, त्याची वेलॉसिटी काय झाली, त्याची वेलॉसिटी 0 झाली. डिस्प्लेसमेंट एक्स आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, पण वेलॉसिटी काय झाली त्याची तिथे 0 झाली. ठीक आहे ना, कारण तो थांबून गेला आणि मग परत तिथून मागे यायला सुरुवात करेल त्याच्या मेन पोझिशनकडे. ठीक आहे, सो हिअर दॅट व्हेन अ पार्टिकल इज ॲट अ एक्स्ट्रीम पोझिशन व्ही इज इक्वल्स टू काय असेल, त्याचा 0 असेल. सो बट ह्या केसमध्ये जे ॲम्प्लिट्यूड असतं ते काय असतं, मॅक्झिमम असतं. म्हणजे एक तर प्लस एक तर मायनस. कारण इथे असेल तुमचा, जर तुम्ही ह्या कर्वला असं घेतलं, ठीक आहे, बरोबर, इथे हा मायनस घेतला, ठीक आहे, आणि इकडे जर प्लस घेतला, ठीक आहे, तर मग हे काय असेल तुमचं, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ए, ठीक आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ए, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड बी. म्हणजे हे दोघं साईडला मॅक्झिमम आहे. इथे मायनस आहे, इथे काय तुमचा प्लस आहे. ठीक आहे, इकडे मायनस, इकडे प्लस. सो एक्स हा काय आहे तुमचा, इथून एवढा हा आहे तुमचा एक्स, इथून काय आहे तुमचा एक्स. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट हा मायनस एक्स आहे, हा आहे तुमचा प्लस एक्स, बरोबर. पण इथे वेलॉसिटी काय आहे तुमची, 0 आहे. इथे वेलॉसिटी काय आहे तुमची, 0 आहे दोघं केसेसमध्ये. म्हणजे ह्या केसमध्ये इथे आणि इथे, बरोबर आहे, इथे वेलॉसिटी असेल 0, इथे पण वेलॉसिटी काय असेल, 0 असेल दोघं केसमध्ये. ठीक आहे, सो दॅट एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस ए, व्ही इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, इथे 0 होऊन जाईल. अँड देन आफ्टर दिस जर व्ही 0 घेतला आपण, ठीक आहे ना, व्ही काय घेतला, 0, बरोबर. इथे जे आपलं एक्सप्रेशन होतं इथे, ठीक आहे, आठवतं, तर ह्याच्यामधला जो व्ही आहे विच इज नथिंग बट अ 0 हेअर. ठीक आहे, इथे व्ही काय तुमचा 0 आहे. तर व्ही जर 0 झाला तर काय होऊन जाईल, जर इथला व्ही 0 असेल, ठीक आहे, तर ह्या पूर्ण या एक्सप्रेशनला काय करून देईल, 0 करून देईल. अँड देन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी तुमच्याकडे काय होऊन जाईल, एक एक्सप्रेशन येऊन जाईल इथून. तर ह्याच्यामधून आपल्याला काय पाहिजे आता, सी पाहिजे. तर हा तर 0 आहे, तर हा पूर्ण टर्म काय मायनस आहे बघा, तर ही मायनसची साईड चेंज करून काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. तर याच्यामधून आपल्याला काय भेटून जाईल, हा कॉन्स्टंट येऊन जाईल, याच्यामधला काय येईल, कॉन्स्टंट. तर आता हा जर कॉन्स्टंट असेल आपल्याकडे, ठीक आहे, काय असेल, कॉन्स्टंट असेल बघा, that is we can get a constant here, that is plus omega square a square divided by 2, omega square a square divided by 2. तर मग हा जो ॲम्प्लिट्यूड आहे बेसिकली स्क्वेअर आहे ना, काय म्हटलं, प्लस मायनस ए आहे ना, काय प्लस मायनस ए, त्याचा स्क्वेअर काय होऊन जातो, मायनसचा स्क्वेअर काय होतो तुमचा प्लस ए. ठीक आहे ना, तर दोघं प्लस मायनस ए स्क्वेअर बिकम्स अ प्लस ए. म्हणून जो कॉन्स्टंट असेल तो सी काय आपल्याकडे प्लस आहे, काय प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. अँड देन दॅट एक्सप्रेशन जो सी आहे आपला, काय करू आपण त्याला इक्वेशन 3 मध्ये पुट करून देऊ. म्हणजे आपल्याकडे ज्याला आपण 3 नाव दिलं होतं त्याच्यामध्ये हा आता आपण काय करू, सीला पुट करून देऊ. तर सी काय होता आपल्याकडे आता आलेला, दॅट इज ए. ठीक आहे ना, ॲम्प्लिट्यूड ए, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड ॲट अ मायनस और प्लस पोझिशनवरती, एक्स्ट्रीम पोझिशन्सवरती. ठीक आहे, एंड पोझिशनवरती, त्यांच्या एक्स्ट्रीम पोझिशन, ही मीन पोझिशन, ही होती एक्स्ट्रीम पोझिशन, इकडे पण येऊन जाईल त्याची एक्स्ट्रीम पोझिशन, ज्याच्यावरती ब्लॉक एक्स्ट्रीम पोझिशन्सवरती होता तिथे. ठीक आहे, तर मग ही जी आता सीची पोझिशन झाली तुमची, ठीक आहे ना, तर व्ही स्क्वेअर, बरोबर आहे, हा तर होता तुमच्याकडे ऑलरेडी, हा आणि हा पण सी पुट केला, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2, आणि हा होता तुमच्याकडे एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा. ठीक आहे, दिसतोय हा, ठीक आहे, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस सी काय होता, ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2, कारण एक्स किती आला होता तुमचा, प्लस मायनस ए होता. ठीक आहे, एक्स किती होता, प्लस मायनस ए, म्हणून आपण इथे एक्सच्या जागेवरती काय लिहिलं, ए लिहिलं. ठीक आहे, सो हेअर दॅट लास्टली, ठीक आहे, हा जो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आहे त्यांच्यामधला बघा पूर्ण हा 2 आणि हा 2 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, आणि दोघांमधला ओमेगा स्क्वेअर कॉमन निघून जाईल. ठीक आहे, आणि राहून जाईल तुमचा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, उलटं लिहिलं आहे, बरोबर. एक्सला जो मायनस आहे त्याला नंतर लिहिला आहे, प्लसवाला पहिले लिहिला आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अँड देन लास्टली जेव्हा तुम्ही हा स्क्वेअर रूट घेऊन घेणार दोघां साईडमध्ये स्क्वेअर रूट घेतला तर काय होऊन जाईल, दॅट इज व्ही इज इक्वल्स टू, जी वेलॉसिटी आपल्याकडे येऊन जाईल, एक्सप्रेशन येऊन जाईल वेलॉसिटीसाठी, दॅट इज हा जो आहे बघा अंडर रूट ऑफ ओमेगा स्क्वेअर, याची व्हॅल्यू येते प्लस मायनस ओमेगा, काय असते, प्लस मायनस ओमेगा असते. सो प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.
ठीक आहे. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHMसाठी हे एक्सप्रेशन तुमच्याकडे येऊन जाईल. तसंच जर तुम्ही वेलॉसिटी म्हणतायत ना, वेलॉसिटी काय असते आपली, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम असते. ठीक आहे, वेलॉसिटी काय असते, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, तर स्पेसिफिक टाईममध्ये डिस्प्लेसमेंट चेंज होणारी आपली व्हेलॉसिटी आहे. तर मग तर आपण व्हेलॉसिटी म्हणतोय ना, ठीक आहे, काय आपल्याकडे dx/dt, बरोबर. हे जे एक्सप्रेशन आहे याच्यामध्ये जर मी dx/dt घेऊन घेतला, ठीक आहे, dx/dt जर घेतला तर बघा की लास्टली आपल्याकडे काय होईल, dx/dt इज इक्वल्स टू ओमेगा, ठीक, प्लस √a² मायनस ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, a² मायनस ओमेगा स्क्वेअर नाही एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, काय तो हा एक्स आहे. ठीक आहे, मी ओमेगा लिहितोय परत त्याला, हा आहे तुमचा एक्स स्क्वेअर. ठीक आहे, जर मग ओमेगा इज इक्वल्स टू √a² मायनस एक्स स्क्वेअर आला. ठीक आहे, तर मग इथून बघा हा जो आहे ना तो मल्टिप्लायचा डिवाईड करून देतो मी आणि हा डिवाईडचा मल्टिप्लाय करून देतो. बघा हां, दॅट इज dx/√a² मायनस ओमेगा² dt. ठीक आहे, ओमेगा dt याला इंटिग्रेशन टाकून देऊ आपण. काय करून घेऊ, याला इंटिग्रेशन करून देऊ. जर मी याला दोघांना इंटिग्रेशन केलं तर हा ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, पुढे येऊन जाईल. ठीक आहे, तर हा dx पण बघा, dx आपण लिहिला कारण इंटिग्रेशनचा dx आहे. तर इंटिग्रेशन ऑफ 1/√a² मायनस x², मायनस x² dx. तर तुम्हाला माहिती आहे की 1/√a² मायनस x²चं जे इंटिग्रेशन येतं तुमच्याकडे कसं येतं, दॅट इज x/a. काय येतं, x/a, दॅट इज नथिंग बट अ साइन इनवर्स ऑफ x/a. दिस इज द व्हॉट, द इंटिग्रेशन. कोणाचं इंटिग्रेशन आहे, 1/√a² मायनस x²चं इंटिग्रेशन, साइन इनवर्स ऑफ x/a येतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा कारण तुमचं इंटिग्रेशन असतं, इंटिग्रेशनचा जो फॉर्म्युला आहे ॲक्च्युली तो √1/a² मायनस x² असतो, a² मायनस x², म्हणून आपण x/a लिहिला जातो. तर इथे तुमचा कॅपिटल A लिहिला आहे फक्त, बरोबर. तर साइन इनवर्स ऑफ x/a आला तर हा तुमचा ओमेगासाठी याचं इंटिग्रेशन काय होऊन जाईल, टी येईल. याचं इंटिग्रेशन काय, टी, आणि हा झाला तुमचा कॉन्स्टंट, इंटिग्रेशन कॉन्स्टंट फाय. ठीक आहे, तर मग ओमेगा टी प्लस फाय विच विल बी गेटन इज युअर हेअर. तर मग तुम्हाला जर फाय काढून घ्यायचा असेल ना, फाय माहिती करून घ्यायचा असेल तर काय होऊन जाईल बघा. आता हा जो फाय आहे, ठीक आहे, दॅट इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतो. तर आपल्याला जर फाय काढायचा असेल, फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला एक्स माहिती असायला पाहिजे. काय असेल, माहिती असायला पाहिजे, एक्स माहिती असायला पाहिजे. कधी कुठल्याही टाईम टीवरती, एनी टाईम टीवरती आपल्याला एक्स माहिती असायला पाहिजे. तर एनी टाईम टी म्हणजे दॅट विल बी ॲट अ मोस्ट ऑफ द कन्व्हिनियन्स. जर मेथड असते तर टीला डायरेक्टली 0 कन्सिडर केला जातो कारण टीवरती एक्स डायरेक्ट 0 येऊन जातो. टीवरती एक्स काय होतो तुमचा 0 येतो, बरोबर. लक्षात ठेवा, ॲट टी एक्स काय होऊन जातो तुमचा 0 होतो. ठीक आहे, तर मग बघा आपल्याला काढायचं काय, इथे आपल्याला इथे डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. काय काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट. तर या गोष्टीला लक्षात ठेवा फक्त की जर तुम्ही एक्सला म्हणजे फायला काढता तर तुम्हाला टी 0 घ्यावं लागेल. तिथे तुम्हाला सोपं होऊन जाईल की तुम्ही जो फायची व्हॅल्यू तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकतात. पण मग आता हे एक्सप्रेशन जरा बघा बरं. ठीक आहे, हे एक्सप्रेशन बघा, त्याच्यामध्ये साइन इन्व्हर्स लिहिलं आहे. काय लिहिलं आहे याने, साइन इन्व्हर्स ऑफ x/a लिहिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर. x/a इज इक्वल्स टू तुमच्याकडे आहे ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, ओमेगा टी प्लस फाय. तर मग हा साइन इन्व्हर्स आहे ना, साईड चेंज करून काय होऊन जाईल, साईन होऊन जाईल, बरोबर ना. काय होईल, साईन. मग येणारं जे एक्सप्रेशन असेल बेसिकली हे बघा, दॅट इज नथिंग बट x/a इज इक्वल्स टू साइन काय होईल, साइन ओमेगा टी प्लस फाय होऊन जाईल, ओमेगा टी प्लस फाय. अँड हा डिवाइड आहे, साईड चेंज करताना मल्टिप्लाय, म्हणजे x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस फाय तुमच्याकडे येऊन जाईल. ठीक आहे, दॅट इज नथिंग बट युअर एक्सप्रेशन फॉर कशासाठी, डिस्प्लेसमेंटसाठी एक्सप्रेशन येऊन जाईल. दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट टाईम टीमध्ये तुमच्याकडे येऊन जाईल. पण याच्यामध्ये काही केसेस दिले आहेत बघा, की जर पार्टिकल हा स्टार्ट होतो आहे म्हणजे स्टार्ट SHM फ्रॉम मीन पोझिशन. ठीक आहे ना, जर तुम्ही पार्टिकलला घेतला, सपोज की हा तुमचा पार्टिकल आहे आणि पार्टिकल कुठून मीन पोझिशनपासून स्टार्ट होत आहे म्हणजे स्टेडी आहे. ठीक आहे, जर तुम्ही त्याला मीन पोझिशनवरती घेतात तर हा मीन पोझिशनवरती स्टार्ट इथून होणार आहे, इथून स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, तर इथून स्टार्ट झाला तर याचा अर्थ एक्स इथे काय असेल, 0 असेल आणि टाईम इथे काय असेल तुमचा 0 असेल. इथून जर स्टार्ट झाला तर टाईम 0 असेल, टी पण काय असेल इथे 0 असेल. ठीक आहे, इथून टाईम तुम्ही स्टार्ट करणार आहेत आणि डिस्प्लेसमेंट इथून त्याचं डायरेक्टली 0 दिसेल. ठीक आहे, मीन पोझिशनवरती. ठीक आहे, मग इथे तो एक्स एवढं डिस्प्लेसमेंट घेईल, इकडे काय इकडे जाताना मग त्याच्यामध्ये एक्स एवढं डिस्प्लेसमेंट येईल. इथे जर आला तर
ओके, इकडे आला तर -x एवढं डिस्प्लेसमेंट होईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, बरोबर. तर मग दोघं केसेसमध्ये जो पार्टिकल आहे मीन पोझिशनपासून जर तुम्ही स्टार्ट घेतला तर तिथे x 0 असेल, म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 असेल आणि टाईम पण तिथे काय असेल 0 असेल. तर मग जर डिस्प्लेसमेंट आणि टाईम तिथे 0 आहे, ठीक आहे ना, डिस्प्लेसमेंट आणि टाईम काय तिथे 0, म्हणजे बघा हा 0 आहे इथे. ठीक आहे, हा काय तुमचा 0 आहे, तर इथे t पण हा तुमचा काय 0 आहे ना, बरोबर आहे. बरोबर, t आणि x दोघांमध्ये तो 0 दिसतोय तुम्हाला. तर इथे बघा हा 0 आहे तुमचा, हा पण 0 आहे इथे, बरोबर, दोघं केसेसमध्ये. तर मग इथे येणारा जो फाय आहे बघा, काय येईल तुमचा इथे फाय, दॅट विल बी साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. ठीक आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, बेसिकली साइन 0 कधी येतो, ठीक आहे ना, काय येऊन जाईल तुमचा साइन 0, म्हणजे याचा अर्थ दॅट इज 0 डिवायडेड बाय ए, काय येईल तुमचा 0 डिवायडेड बाय ए. देन व्हेनेवर यू कॅन सेईंग इट अबाउट दिस, तर तुमचा जो फाय येईल इथे जो फाय येईल तुमचा, तो एक तर काय यायला पाहिजे 0, एक तर काय यायला पाहिजे पाय, काय यायला पाहिजे 180 डिग्री. म्हणजे इथे येणारा हा जो डिस्प्लेसमेंट असेल, ठीक आहे, इथे काय येतो, एक तर 180 डिग्री, हा बघा, एक तर तुमचा इथे तो 0, काय येतो 0 डिग्री, म्हणजे एक तर काय येतो 180 डिग्री पूर्ण पाय इथे दिसतोय, 80 180 इथपर्यंत आला दिसतोय, हा याला 180 डिग्री. म्हणजे तुमचा जो पार्टिकल आहे तो बघा सध्या जरी इथे असून इथे होता, मीन पोझिशनला 0 होता, तर फिरून पूर्ण इथे असा येऊन काय होऊन जाईल, हा इथे काय होऊन जाईल इथे 0, म्हणजे तो पायवरती येईल. म्हणजे ह्या केसमध्ये जिथे बघा लक्षात ठेवा की जर पार्टिकल तुम्ही मीन पोझिशनपासून स्टार्ट करताय तिथे डिस्प्लेसमेंट आणि टाईम जर टाईम 0 असतोच, ठीक आहे ना, काय असतो, जर तुम्ही मीन पोझिशनपासून स्टार्टिंग घेतायत, ठीक आहे ना, पार्टिकलची, तर डिस्प्लेसमेंट 0 टाईम 0, तर त्यावेळेस त्याचा जो अँगल फाय असायला पाहिजे तो येतो 0 आणि किती एक तर पाय, म्हणजे 180 एक तर काय असतो 0 डिग्री तुम्हाला तिथे दिसून जाईल. म्हणून दॅट इज डिस्प्लेसमेंट इज, जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे सध्याचं, बरोबर आहे, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन इथे हा फाय काय झाला तुमचा 0 झाला ना, बरोबर आहे, फाय काय झाला 0, तर काय राहिलं फक्त दॅट इज x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा t, तुमच्याकडे एक्सप्रेशन येऊन जाईल, बरोबर. सो आफ्टर दिस जर तुम्ही स्टार्टिंग घेत आहेत, म्हणजे पार्टिकल स्टार्ट करतायत तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशनपासून, म्हणजे आता तुम्ही पहिलेच ओढून घेतलं आहे त्याला, हा तिची मेन पोझिशन होती आणि हा तुमचा स्टार्ट होणार आहे एक्स्ट्रीम पोझिशनवरती, ठीक आहे. तर ही मेन पोझिशन आहे, पण स्टार्टिंगमध्ये जर इथून तुम्ही घेत आहेत तर इथे एक्स्ट्रीमला, ठीक आहे, एक्स्ट्रीमला ऑलरेडी तो प्लस मायनस ए असेल, ठीक आहे ना, एक तर इथून घ्या एक्स्ट्रीम पोझिशनपासून, तर एक तर इथून घ्या, ही मेन पोझिशन आहे त्याची, ही काय त्याची मेन पोझिशन. तर इथून तो एक्सवरती येऊन गेला, इकडे -x वरती आहे. जर तुम्ही x वरती घेत आहेत म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन वरती घेत आहेत तर तिथे डिस्प्लेसमेंट थोडी ना 0 असेल, डिस्प्लेसमेंट 0 नसेल, तिथे डिस्प्लेसमेंट किती असेल +a और -a एवढं डिस्प्लेसमेंट त्याच्यामध्ये असेल, ठीक आहे. म्हणजे इथे +a -a, तर टाईम t तर ऑब्वियसली 0 असेल तिथे, कारण तुम्ही स्टार्टिंग तिथून करणार आहेत त्याला, पण डिस्प्लेसमेंट तिथे 0 नसेल, टाईम काय असेल तिथे 0 असेल. म्हणून इथे पण जो x येतो तुमचा, म्हणजे बेसिकली जो फाय येतो इथे, बरोबर, तो जो अँगल येतो तुमचा दॅट इज फाय, जो कॉन्स्टंट येतो तुमचा इथे काय येतो π/2, ठीक आहे, म्हणजे 90 डिग्री, ठीक आहे, 90 डिग्री, एक तर तुमचा येईल 3π/, म्हणजे 270च्या आसपास यायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे बघा एक्स्ट्रीमवरती तो काय असतो इथे असतो म्हणजे 90 डिग्रीला असेल, ठीक आहे. एक तर काय असेल इकडच्या साईडला डायरेक्ट त्याच्या अपोजिटमध्ये, ठीक आहे, 180 म्हणजे 270वरती, एक तर 90 अंशामध्ये असेल π/2ला, एक तर 3π/2मध्ये तो असायला पाहिजे. म्हणून त्यावेळेस जी एक्सची व्हॅल्यू जे डिस्प्लेसमेंट असतं ती किती असतं +- a साइन ओमेगा t प्लस π/2 और x इज इक्वल्स टू a साइन ओमेगा t प्लस 3π/2च्या आसपास तुम्हाला ते दिसून जाईल. म्हणून आता बघा की तुम्हाला जर एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे असेल कशासाठी, की तुम्हाला जर व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे जे एक्सप्रेशन आहेत, म्हणजे जे फॉर्म्युलेज आहेत, म्हणजे एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ एक्स, डिस्प्लेसमेंट x, व्हेलॉसिटी v आणि ॲक्सेलरेशन ॲट टाईम t साठी जर तुम्ही फाइंड आउट केलं तर तुम्हाला x माहिती आहे, x काय तुमचा a साइन ओमेगा t प्लस फाय आहे, ठीक आहे. तर x जर a साइन ओमेगा t फाय असेल तर तुम्हाला v माहिती आहे काय असतो, तो चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर x काय तुमचा, x आहे तुमचा a साइन ओमेगा t प्लस फाय, बरोबर, a साइन ओमेगा t प्लस फाय, बघा इथे v dx/dt a साइन ओमेगा t प्लस फाय लिहिला. तर आता चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे ना, बरोबर आहे, तर टाईम म्हणजे डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे, डेरिव्हेटिव्ह जो आहे तुमचा दॅट इज साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो तुमचा कॉस येतो, ठीक आहे ना, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय, ठीक आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस्ट आणि परत त्याचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय होऊन जातो, तो t1 येऊन जाईल, ओमेगा येऊन जाईल, बरोबर आहे. तर काय येतो तो a ओमेगा
कॉस ओमेगा टी प्लस फाय, ठीक आहे. काय होतं तो, दॅट इज ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फायच्या आसपास तुमच्याकडे हे एक्सप्रेशन येऊन जाईल. दॅट इज व्ही इज इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फायच्या आसपास येऊन जाईल. अँड अगेन जर तुम्ही याला डिराईव्ह केलं म्हणजे ॲक्सेलरेशन तुमच्याकडे निघून जाईल, बरोबर. याला जर त्याचा जर डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढला, सो आफ्टर दॅट यू कॅन गेट इट ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय, दॅट इज ॲक्सेलरेशन बिकम्स ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फायच्या आसपास तुमचं इथे ॲक्सेलरेशन येऊन जाईल, ठीक आहे. तर पुढे काही कंडिशन पण आपल्याकडे होत्या, म्हणजे की ज्या एक्स्ट्रीम व्हॅल्यू होत्या डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या, त्या एक्स्ट्रीम पोझिशनवरती आणि मीन पोझिशनवरती डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आणि ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जर आपण बघितली तर ती नेमकी काय येते, ठीक आहे. की जे डिस्प्लेसमेंट आहे जे एक्स इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टीच्या बरोबर आपल्याकडे येतं, दॅट विल बी जी मीन पोझिशन असते, ठीक आहे ना. मीन पोझिशनवरती आपल्याला माहिती आहे याची जी व्हॅल्यू आहे ती काय 0 तर पाय येणार आहे, ठीक आहे ना. याची काय होते व्हॅल्यू मीन पोझिशनवरती, ठीक आहे ना. मीन पोझिशनवरती हा काय असतो 0 एक तर पाय असतो, ठीक आहे. 0 एक तर काय असायला पाहिजे, पाय असायला पाहिजे, ठीक आहे. तर मग ही जर पूर्ण व्हॅल्यू 0 किंवा पाय असेल तर त्या केसमध्ये जो एक्स आहे तो असतो तुमचा मिनिमम, म्हणजे एक्सची व्हॅल्यू तिथे काय असते 0 असते. मीन पोझिशनवरती एक्सची व्हॅल्यू काय होऊन जाईल मग 0 होऊन जाईल. आणि जर एक्स्ट्रीम पोझिशनवरती असेल पार्टिकल तर त्यावेळेस त्याची ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू असते π/2 और 3π/2, ठीक आहे. तर याचा अर्थ तिथे एक्स्ट्रीम पोझिशनवरती एक्सची व्हॅल्यू काय असते, तिथे मॅक्झिमम असते, इथे काय असते मिनिमम असते. आणि मॅक्झिमम किती प्लस मायनस एच्या आसपास डिस्प्लेसमेंट असतं. पण तसंच जर व्हेलॉसिटी तुम्ही बघितली तर व्हेलॉसिटी प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस ओमेगा स्क्वेअरच्या बरोबर आहे. म्हणून तिथे जर व्हेलॉसिटीचा विचार केला, ठीक आहे, कधी मीन पोझिशनवरती जर ऑब्जेक्ट असेल तर व्हेलॉसिटी काय असेल तिथे, दॅट इज ॲट मीन पोझिशन, ठीक आहे. एक्स काय तुमचा 0 आहे ना, बरोबर आहे. एक्स काय तुमचा इथे 0 आहे. तर मीन पोझिशनवरती जर एक्स 0 असेल तर हा 0 करून दिल याला, ठीक आहे, एक्स स्क्वेअरच्या व्हॅल्यूला, बरोबर. एक्स स्क्वेअरच्या व्हॅल्यूला काय करून दिल तो 0 करून दिल. तर राहिला काय तुमच्याकडे बघा फक्त एक्स 0 आहे मीन पोझिशनवरती. व्हेलॉसिटी काय असेल बरं मीन पोझिशनवरती, ठीक आहे. बघा लक्षात ठेवा व्हेलॉसिटी मीन पोझिशनला 0 नसते, ठीक आहे. टाईम 0 असतो, डिस्प्लेसमेंट 0 असतो. बघा इथे काय होतं आहे, बघा हा जो व्हेलॉसिटी आहे तिथे मॅक्झिमम व्हेलॉसिटी दाखवतो, कारण हा एक्स आहे इथे, हा एक्स आहे, हा काय झाला 0 झाला, बरोबर. रूटमध्ये बघा ही ए स्क्वेअरची व्हॅल्यू होती मायनस हा एक्स आहे, ठीक आहे. एक्स आहे, मी डब्ल्यू लिहिलेला आहे, सॉरी, ठीक आहे. तर मग तिथे असणारा हा ए स्क्वेअर आहे मायनस एक्सची व्हॅल्यू काय तुमची 0 आहे ना, बरोबर आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय 0चा स्क्वेअर 0, ठीक आहे, 0. तर राहिला काय रूटमध्ये ए स्क्वेअर राहिला, रूटमध्ये काय राहिला ए स्क्वेअर, ए स्क्वेअरचा रूट ए काय करून देते त्याला, रूट आणि स्क्वेअरला कॅन्सल, राहिला ए, फक्त काय राहिला इथे ए, म्हणजे ए आणि ओमेगा. तर काय असेल तुमच्याकडे, दॅट इज मॅक्झिमम व्हेलॉसिटी असेल. कधी मीन पोझिशनवरती जी व्हेलॉसिटी असते पार्टिकलची ती काय असते मॅक्झिमम व्हेलॉसिटी असते. कन्फ्युजन नका बघू, ए मीन पोझिशनवरती व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, 0 नसते. आणि एक्स्ट्रीम पोझिशनवरती दॅट विल बी द व्हेलॉसिटी, तिथे एक्स्ट्रीम पोझिशनवरती ती काय असते 0 असते, कारण तो तिथे स्टॉप होतो. याच्या आधी बोललो मी का बरं तो स्टॉप होतो, ठीक आहे. डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असतं पण व्हेलॉसिटी तिथे काय असते 0 असते. तसंच जर आपण ॲक्सेलरेशन पण बघितलं तर मीन पोझिशनवरती जे डिस्प्लेसमेंट 0 आहे त्याचं ॲक्सेलरेशन पण 0 असतं, ठीक आहे. आणि मीन एक्स्ट्रीम पोझिशनवरती मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट तर मॅक्झिमम ॲक्सेलरेशन पण तिथे तुम्हाला दिसायला भेटून जातं, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.